17 ते 23 मार्च 2025 बुद्धाधिक राजयोगाच्या प्रभावामुळे मार्चचा हा तिसरा आठवडा प्रेमाच्या बाबतीत मीन राशीसाठी खूप भाग्यवान ठरेल। या राशीच्या जोडप्यांचे प्रेमजीवन खूप रोमॅन्टिक असेल आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंद राहील। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी आठवडा घालाल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खूप छान वेळ घालवता येईल। मार्चच्या या आठवड्यात बुद्धाधिक राजयोग प्रभावी राहील। मीन राशीत सूर्याचे भ्रमण असल्याने सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्धाधिक राजयोग तयार होईल। त्यांच्या प्रभावामुळे मीन राशींच्या नात्यांमध्ये प्रेम आणि परस्पर सौहार्द वाढेल। तुमचे प्रेमजीवन खूपच रोमॅन्टिक असेल आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे तुमचे संबंधही सुधारतील। चला तर मग जाणून घेऊया 17 ते 23 मार्च 2025 चे मीन राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी नवीन संधींनी भरलेल्या आठवड्यासाठी सज्ज राहावे। हे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यास मदत करेल। प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसून येतील, जे आयुष्यात आनंद आणि उत्साह आणेल। तुमच्या करिअरमध्ये तुमचे कौशल्य दाखवण्याच्या अनेक संधी असतील। या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तयार राहा। आर्थिक बाबींमध्ये संसाधनाचा सुज्ञपणे वापर करा, ज्यामुळे आर्थिक स्थिरता येईल। प्रेमाच्या बाबतीत तुम्ही या आठवड्यात भाग्यवान आहात। नात्याबाबत कोणतीही गंभीर समस्या नाही, तथापि अहंकारापासून अंतर राखणे महत्त्वाचे आहे। काही मीन राशीच्या महिलांना त्यांच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल। लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे। विवाहित लोकांनी ऑफिसमधील प्रेमसंबंधांपासून अंतर ठेवावे। तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांमध्ये जवळीक निर्माण होण्याची शक्यता आहे। लांब पल्ल्याच्या नातेसंबंधात असलेल्या लोकांना अधिक संवाद साधण्याची आवश्यकता असते। महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने हाताळा। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल आणि तुम्ही ते बरोबर सिद्ध कराल। काही लोक त्यांना नोकरी बदलायची आहे ते या आठवड्यात नोकरी सोडून नोकरीच्या मुलाखतींना उपस्थित राहू शकतात। काही व्यावसायिकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। कापड, चामडे, बांधकाम, साहित्य किंवा वाहने हाताळणाऱ्या व्यावसायिकांना या आठवड्यात चांगले उत्पन्न मिळेल। ऑफिसच्या राजकारणात सहभागी होऊ नका, याचा तुमच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो। उद्योजक त्यांचा व्यवसाय वाढवण्याबाबत गंभीर असतील। हा आठवडा त्यांच्यासाठी चांगला राहील। आर्थिक बाबतीत या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना त्यांच्या खर्चाच्या सवयींचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील ध्येय आखण्यासाठी चांगल्या संधी मिळतील। बजेट तयार करा आणि तुमच्या बचत धोरणावर पुन्हा लक्ष केंद्रित करा। लहान बदल दीर्घकालीन फायदे देऊ शकतात। आवेगाने काहीही खरेदी करू नका। तुमचे जीवन खरोखर सुधारेल अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा। आर्थिक बाबींमध्ये आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या। आरोग्याच्या बाबतीत मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या। दररोज ध्यान करा, दीर्घ श्वास घ्या। शारीरिक व्यायामामुळे ऊर्जेची पातळी देखील वाढेल आणि ताणतणाव व्यवस्थापित करण्यास मदत होईल। तुमच्या आहाराकडे लक्ष द्या। कामाचा जास्त ताण घेणे टाळा। तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा। तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही संपूर्ण आठवडाभर संतुलित आणि उत्साही राहू शकता। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी कोणतेही काम योग्य आणि वेळेवर केले तरच तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळेल। लोकांना मदत केल्यामुळे लोकप्रिय राहाल। रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी होऊ शकतात। तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात याल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात। हे करताना तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका। या आठवड्यात व्यवसायात नुकसान होणार नाही, परंतु त्यात काही अडथळे येऊ शकतात, ज्यावर मात करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागू शकतात। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक होणाऱ्या अवांछित बदलांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते। या काळात कामाचा अतिरिक्त भार अचानक तुमच्यावर येऊ शकतो। तथापि तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल थोडे अस्पष्ट असाल आणि तुमच्या कारकिर्दीतील संधी गमावू शकता आणि यासाठी सावध राहा। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना राग आणि चुकीचे वर्तन टाळून संयमाने समस्यावर उपाय शोधावे लागतील। आठवड्याचा पुढचा भाग पहिल्या भागाच्या तुलनेत काहीसा आरामदायी असेल। या काळात तुमचा एखादा मित्र, एखादा प्रिय मित्र किंवा प्रभावशाली व्यक्ती खूप मदतगार ठरेल। तुमच्या प्रियकराच्या वागण्यात अचानक बदल झाल्यामुळे तुम्हाला निराशा वाटू शकते। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान संख्या ही 9 आणि 12 असणार आहे।
तर मीन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रंग पिवळा असेल, तर या आठवड्यात अनुकूल दिशा ही उत्तर असेल. मीन राशीच्या लोकांना संपूर्ण आठवड्यात आळस आणि अभिमान टाळावा लागेल. कोणतेही काम करताना तुमचा अहंकार आड येऊ देऊ नका आणि जर तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीची मदत हवी असेल तर अजिबात संकोच करू नका. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामात बदल होऊ शकतात. या काळात तुम्हाला कामाशी संबंधित काही अडचणी येऊ शकतील, परंतु उत्तरार्धात तुम्ही त्यांचे निराकरण करण्यात अखेर यशस्वी व्हाल. अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नका आणि शहाणपणाने वागा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत एकत्र काम केल्याने फायदा होईल. मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वळवण्याची खूप गरज असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या आठवड्यात त्यांच्या व्यवसायाबद्दल आत्मपरीक्षण करावे लागेल. कोणताही मोठा करार करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. चांगले संबंध टिकवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी सकारात्मक वर्तन ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये घाई करणे टाळावे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. दररोज पिवळ्या फुलांनी आणि हळदीच्या तिलकाने भगवान विष्णूची पूजा करावी आणि नारायण कवचाचा पाठ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्चचा तिसरा आठवडा ग्रहांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे. या आठवड्यात मीन राशीच्या जीवनात फक्त आनंदच असू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. 17 ते 23 मार्च 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सूर्य, शुक्र, बुध, राहू मीन राशीत असतील, ज्यामुळे बुद्ध्यादिक, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण यांच्यासह मालव्य नीचभांग राजयोग तयार होत आहेत. यासोबतच मंगळ मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनी कुंभ राशीत असेल. यासोबतच 17 मार्च रोजी बुध मीन राशीत आणि 18 मार्च रोजी शुक्र मीन राशीत अस्त करेल. ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मीन राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते. जर आपण इतर राजयोगांबद्दल बोललो तर या आठवड्यात गजकेशरी, शश राजयोग, धनलक्ष्मी राजयोग आणि बुध अरुणच्या अर्धकेंद्रासह सूर्य यमाचा त्रिएकदश योग तयार होत आहे. मंगळ मिथुन राशीत असल्याने धनलक्ष्मी राजयोग निर्माण होत आहेत आणि या राजयोगांमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. एकंदरीत मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.